चला यानंतर सन्माननीय ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू संदीपजी मुंडे साहेब यांचंही स्वागत केलं जाईल. संदीप मुंडे साहेब ज्येष्ठ क्रिकेटपटू. मैदानामध्ये एक जबरदस्त फटका येतोय. षटकार प्रशांतजी लोखंडे युवा खेळाडू कोलाड यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. प्रशांतजी लोखंडे युवा खेळाडू कोलाड. त्यानंतर सन्माननीय तुषार धुपकर युवा उद्योजक कोलाड यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. युवा उद्योजक कोलाड तुषार धुपकर. यानंतर मन इन्फ्रा प्रोजेक्ट इंजिनियर आशुतोष शिंदे, त्याचबरोबर नवघरचे आमचे ज्ञानेश्वर घरत साहेब, नवघरचे आमचे दिनेश बंडा, आशुतोष शिंदे साहेब मन इन्फ्रा प्रोजेक्ट इंजिनियर, त्यानंतर ज्ञानेश्वर घरत आमचे नवघरचे पाहुणे, त्यानंतर दिनेश बंडा नवघरचे पाहुणे, त्यानंतर मुळेखंडचे पाहुणे जीवित म्हात्रे, त्यानंतर केगावचे प्रमोदजी पाटील, नवघरचे कुंदन बंडा आणि कल फिटनेस कल्पेश घरत वहाळ या सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर विघ्नेशजी पाटील साहेब यांचं सुद्धा या स्वागत केलं जाईल व्यासपीठावर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल बीमर होता, सिक्सर आला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आणि आता एक डॉट बॉल. गोलंदाज संयम म्हात्रेकडून. पुढचा बॉल. नितीन ठाकूर साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. नितीनजी. त्याबरोबर कल फिटनेस कल्पेश करत वहाळ. सिद्धेश शिंदे आलाय. सिद्धेश शिंदे आलाय ज्याला 2000चं पारितोषिक आहे. सिद्धेश शिंदे याच्यासाठी 2000चं पारितोषिक. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर याही बॉलवर लेग बायचा इशारा येईल पंचांकडून. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 33. त्यानंतर कल फिटनेसचे कल्पेश करत वहाळ यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. कलफिट वर्स सध्याच्या घडीला अनेक खेळाडू आपल्या विभागामधील त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतात आणि चांगला फिटनेस सुद्धा राखला जातोय. कल्पेशजी घरत यांचं शुभ आगमन या ठिकाणी सुस्वागतम. चांगला फटका यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून मात्र खेचलाय आणि 6 धावा मिळतील षटकारांना. अजूनही लढतोय मॅच मध्ये विजय लोन पळसपे. चांगला एक्स्ट्रा कव्हरला फटका. परीक्षकांचे 500 पडलेत. एक्स्ट्रा कव्हरला उडवलेला हा फटका आणि तिथे प्रेक्षकांनी जेल सोडलाय. तर कल फिटनेस कल्पेश करत वहाळ यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक महेश कडू मित्रमंडळ आयोजित वर्ष 6व रायगड प्रीमियर लीग या 6व्या पर्वामध्ये स्वागत केलं जात आहे महेश कडू यांच्या शुभ हस्ते. कल फिटनेस कल्पेश करत वहाळ यांचं. कॉम्बॉक्स. 12 बॉल 48 धावांची गरज आहे. आता वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची. तर विघ्नेश पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. आमचे तेजस म्हात्रे आमच्या व्यासपीठावर बसलेत. खरं तर बरेच खेळाडू बामणडोंगरीचे सोल्ड झालेत या रायगड प्रीमियर लीग पर्व 6व मध्ये. सगळे जवळजवळ जी प्लेइंग 11 खेळते मेंटॉर आहेत तेजस म्हात्रे. खरं तर मास्टर माइंड ज्यांना आम्ही म्हणतो. तर विघ्नेशजी पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जातं. सन्माननीय प्रणय पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. तांडेल साहेब आमचे माफ करा.
दांडेल साहेबांचं स्वागत केलं जात आहे. संदीप पाटील स्वतः पाहुण्यांकडे लक्ष देतोय. सोनारीचा एक जबरदस्त खेळाडू, रिवर्सचा बादशाह म्हणून ज्याला म्हटलं जातं, छोटा पप्पू या नावाने मशहूर पूर्ण रायगडमध्ये. आज मात्र ब्लॅक त्याचा थीम आहे. जीवित म्हात्रे मुळेखंडचा एक जबरदस्त खेळाडू, सिक्सर किंग उरण, याचं स्वागत. हा विगर नाईट कोण विसरेल. रायगड ठाणा, रायगडच्या बाजूने निकाल लावणारा खेळाडू, ज्याने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत रायगडला विजय मिळवून दिला होता, असं जीवित म्हात्रे सिक्सर किंग उरण. बारा बॉल 48 पाहिजेत. त्याचबरोबर KTC ॲडमिन विगू केगाव यांचं स्वागत केलं जाईल. KTC ॲडमिन. तर लाईव्ह अपडेट देणारे हे आमचे पाहुणे आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. तर मोठ्या संख्येनं आजच्या रात्रीमध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि काही क्षणातच सन्मान्य प्रसाद रंगिले साहेब अर्थातच गोलूबाई, जय बजरंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचं सुद्धा शुभागमन पाहायला मिळेल. त्यांचंही आपण करणार आहोत स्वागत. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी लढतोय रॉयल ड्रीमर्स विजय लोन पळसपे टीम. रन्स प्राप्त झाल्या, तिकडे मात्र क्रिकेट आहे. कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये आणि त्याचमुळे जोपर्यंत नाही हा शब्द ऐकू येत नाहीये ना, तोपर्यंत सारं काही शक्य आहे. आणि याच उद्देशानं मात्र मैदानामध्ये मात्र खेळ करावा लागेल रॉयल ड्रीमर्सला. नेव्हर गिव्ह अप या वृत्तीप्रमाणे मात्र लढावं लागेल या मॅच मध्ये रॉयल ड्रीमर्स टीमला. नेक्स्ट मॅच अर्ना 11 पुगाव कोलाड हा संघ इन ऍक्शन असणार आहे. अर्चित वॉरियर्सने टॉस जिंकला, परंतु याच दरम्यान आणखीन एक चांगला पिकअप शॉट इथे पाहायला मिळतोय. फलंदाज अंकेश काबोडकर सध्या झुंज देतोय. टीमची धावसंख्या 49. या षटकाराच्या मदतीने अंकेशने आतापर्यंत खतरनाक बॅटिंग केली आहे. षटकाराची भाषा बोलते, त्याची बॅट 10 बॉलमध्ये 24 धावा, 240चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. आता मात्र अंकेश कामोडकरची बॅट तळपते. तो धावा करताना दिसतोय. या महत्वाच्या मॅच मध्ये 10 बॉलमध्ये 40 धावा करायचे आहेत. मॅच ऑन आहे. 10 चेंडू 40 धावा हे समीकरण असणार आहे. कौस्तुभचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. परत उचललाय. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. बॉल सीमा पार. आणखीन एक धमाका, सिक्सर. टॉप गिअर टाकले आता मात्र रॉयल ड्रीमर्स विजय लोन पळसपे टीमनं आणि अचानकपणे गिअर शिफ्ट केलाय. अंकेश कामोडकरचं मैदानामध्ये येणं आणि त्याचा मात्र तो आक्रमक खेळ आणि त्याचमुळे अजूनही कुठेतरी संधी आहे आणि तीच संधी इथे मात्र शोधली जाते रॉयल ड्रीमर्स टीम कडून. आणि पाहूया पुढे काय घडतंय. लॉंग चेस जरूर आहे, परंतु मात्र शेवटपर्यंत लढायचं या वृत्तीनं मात्र मैदानामध्ये मोठी जुईचा खेळाडू अंकेश कामोडकरचा खेळ. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव्ह, क्रिकेट अँड वॉर असं म्हणतात ना. आता ते युद्ध सुरू झालंय या महत्वाच्या मॅच मध्ये. 9 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. अंकेश कामोडकर 11 बॉलमध्ये 30 धावांची खेळी करून गेला आतापर्यंत. या मॅच मध्ये ऑलमोस्ट 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटने लढतोय. संदीप पाटील 4 बॉलमध्ये 15, तो देखील आक्रमण करतोय. ऑलमोस्ट त्याचाही बॅटिंग स्ट्राईक रेट 400च्या आसपास आहे. त्याच्यामुळे खतरनाक बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. सामना मिशन इम्पॉसिबल आता पॉसिबल होत असताना दिसतंय. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. बॉल हवेत आहे. फिल्डर धावतोय. प्रयत्न सुरू आहेत, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 6 की 4. पंच चर्चा करतायत, फिल्डरला विचारतायत आणि पाहूया धावा मिळतील. बाउंड्री चेक होईल. चांगली बॅटिंग सुरू आहे. जरूर इकडे मात्र चौकार आहे की षटकार याची चाचपणी सुरू झाली, परंतु ज्या पद्धतीनं अचानकपणे मात्र जो जोर वाढवलाय ना रॉयल ड्रीमर्स विजय लोन पळसपे, तो सुद्धा कौतुकास पात्र आहे. बरेचसे खरं तर आमचे शुभचिंतक या सामन्याचा आनंद घेत असताना हा चौकार आहे. नक्कीच दीपक सर, युवा कॅच ज्यांनी घेतली ते निलेश ठाकूर आपल्या या व्यासपीठावर आले. त्यांचं पारितोषिक घेण्यासाठी त्यांचं आपण स्वागत करूया आणि वळूया सामन्याकडे.
30 धावांची गरज आहे. 30 धावा करायच्या आहेत 8 बॉल मध्ये. मॅच ऑन. अंकेश कामोडकरच्या विरुद्ध हा कट्टर. हा बॉल वाईट बॉल घोषित करण्यात आला आणि लगेच चॅलेंज केलं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला. वाईट बॉलला चॅलेंज करण्यात आलंय बॉलिंग करणाऱ्या टीम कडून. त्या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा येतात. युवराजजी बात्रे मोहो, संदेश बात्रे मोहो, मदन पवार जी कोपर, सर्वांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. या सामन्याचा आनंद घेत असताना इकडे या वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. फिल्डिंग करणाऱ्या टीमने तो रिव्ह्यू घेतला होता. हा लॉस्ट आहे रिव्ह्यू. संधी निर्माण केले मी तर म्हणेन थोड्याफार प्रमाणामध्ये. हा सामना जिवंत ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न अंकित संदीपने केलाय. 8-29. ओ पायातला बॉल होता, चांगला फेकलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. नक्कीच फिल्डर आहे, झेल पकडलाय. इथे मात्र एक बळी जातोय, पण या अगोदर या खेळाडूंनी जे षटकार मारलाय त्याचा आयवा कॅच निलेश ठाकूर यांनी घेतला. त्यांना पारितोषिक दिलं जात आहे, रोख रक्कम 500. कलाटणी आली या मॅच मध्ये. अंकेश कामोडकर चांगली बॅटिंग करत होतात आणि शेवटी मात्र मनगटातली ताकद त्याने झोकली होती. 12 बॉल मध्ये 34 धावा केल्या. 13वा बॉल वर तो आउट झाला. 261 चा स्ट्राईक रेट, 4 डॉट बॉल, 4 सिक्सेस, 2 4. 13 बॉल खेळत असताना चांगली बॅटिंग केली अंकेश कामोडकरने. लढला खरं तर, जिगरबाज खेळ पाहायला मिळाला. मागचा रिझल्ट काय लागेल याची पर्वा केली नाही त्यानं. आपल्याकडे असलेले नैसर्गिक गुण मात्र त्यानं दाखवले. आपली गुणवत्ता मात्र रायगड प्रीमियर लीगच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अंकेश कामोडकरनं मात्र सिद्ध केलंय, प्रेक्षकांची मनं जिंकत असताना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम चिखले प्रशांत पाटील दाखल झालाय, परंतु हा सामना 7 बॉल आणि 29 धावांचा आहे. त्यामुळे या शेवटच्या बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर कुठेतरी मॅच मध्ये राहील. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर असं म्हणतात, परंतु हा बॉल लाईनच्या आतमध्ये आहे, त्या ट्रॅम्प लाईनच्या आतमध्ये, आणि त्यामुळे डॉट बॉल. चांगला षटक, शेवट चांगला राहिला. ओव्हरची होती समाप्ती आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक. 29 धावा करायचे आहेत, म्हणजेच काय 5 षटकार मारायचे आहेत. सबस्क्रायबरची संख्या 3,49,714 झालेली आहे 24 लाईव्ह इव्हेंटची, आणि त्याच्यामध्ये वाढ होते. तुम्ही देखील सबस्क्राईब करत राहा, कारण आता फक्त 275 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करत राहा. त्याच वेळेला 3.5 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण करू शकेल 24 लाईव्ह इव्हेंट्स, कारण ते सातत्याने मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. सध्या 5,000 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात आणि नक्कीच फार 200-300 खरं तर सबस्क्राईब त्याच्यामधून जरी केले तरी सुद्धा हा 3.5 लाखाची अचिव्हमेंट आजच्या रात्री होऊ शकते. आणि नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्याला ही स्पर्धा आनंद देत असेल, ही पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी आपल्याला आवडत असेल तर नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंट्सवर प्रेम करा आणि हे सबस्क्राईब मीटर वाढवा, जेणेकरून नक्कीच आपल्या मराठी माणसाचं हे हक्काचं चॅनल आहे. आणि रायगडमधल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्यानं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. आत्ताही 5,000 प्रेक्षक या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. षटकार मारायची होती या ओव्हरमध्ये, परंतु पहिल्या बॉलवर 1च धाव आली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल, 2 धावा मिळतील, परंतु अजूनही 27 धावांची गरज आहे. येणाऱ्या पुढच्या 5 बॉलमध्ये होऊ शकतात, मारावं लागणार आहेत मोठमोठे फटके. 5 बॉल 27. छोटे ठाकूर, अभिजित ठाकूर बॉलिंग ट्रॅक वर, मॅन फ्रॉम दिघोडे. परंतु इकडे मात्र थोडी दमछाक झाले रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाची ही धावसंख्या चेस करत असताना. हा शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र उसळी दिली होती, खांद्याचा वापर केला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धाव फलकामध्ये. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. परत एक वेळा कटरचा वापर, दे घुमा के बॉलला फिरवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार आलाय संदीप पाटीलच्या बॅट मधून. मॅच ऑन. लढतोय मैदानामध्ये. आणखीन एक त्याच दिशेनं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रॉयल ड्रीमर्स टीम साठी मात्र येतोय. आणखीन एक दमदार फटका संदीप पाटीलच्या बॅट मधून. षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस येतात. खतरनाक बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे.
3 चेंडू आणि 14 धाबांची गरज. नुकतंच सिद्धेश शिंदेला आपण पारितोषिक दिलं होतं. 3 बॉल मध्ये 14 धाबांची खरं तर ती खेळी मात्र त्याला साकारली होती या स्पर्धेमध्ये. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक अनोखा विश्व विक्रम होण्याच्या तयारीमध्ये तर नाहीये ना. रॉयल ड्रीमर्स मात्र रायगड प्रीमियर लीग मधलं आपलं ड्रीम तर कम्प्लीट करणार नाहीये ना, अशी चिन्ह मात्र मैदानामध्ये इकडे निर्माण झालेत. मी मगाशीच म्हटलं होतं सामना अजूनही जिवंत आहे. तेच झालंय आता या मॅच मध्ये. कहाणी बदलते. 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. मॅच ऑन. खतरनाक बॅटिंग सध्या संदीप पाटील. 7 बॉल मध्ये 29 धावा आतापर्यंत केलेल्या. त्यांनी आता 3 बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत. म्हणजेच काय पुढचे तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारणं गरजेचं आहे. पुढचा बॉल ओ हाफ ट्रॅकर. परत उंच चाललाय बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये. हुलकावणी देईल का त्याला? फिल्डर येतोय खाली. झेल टिपलाय आणि आता मात्र कहाणी बदलत चालली या मॅचची. फलंदाज पाद. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास. खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. शर्तीचे झुंज अपयशी. संदीप पाटील शिवकरचा खेळाडू काय बॅटिंग केले. प्रेक्षकांच्या